कथेचं नाव प्रवास तिच्या स्वप्नांचा भाग 2. कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिले की स्वानंदी सगळी कागदपत्रे जमा करून कॅन्टीनमध्ये चहाचा आस्वाद घेत असते आणि तेवढ्यात तिचा मोबाईल वाजतो. आता पुढे. फोन वाजताच सानूची तंद्री भंग झाली. स्क्रीनवरचे नाव बघून तिने कप बाजूला ठेवला व एक दीर्घ श्वास घेत कॉल रिसीव्ह केला. हॅलो. हां बोल. सानू. कुठे आहेस? पलीकडून आवाज आला. अजून कॉलेजमध्येच आहे, निघते 5-10 मिनिटात. सानू. किती वेळ झाला? कागदपत्रे जमा करायला गेलेलीस ना, मग एवढा वेळ लागतो का? आवर लवकर आणि निघ, पाहुणे यायची वेळ आलीये. एवढेच बोलून पलीकडून फोन कट झाला. फोन कट झाला तशी सानू त्या फोनकडेच बघत बसली. चहाच्या नादात ती साफ विसरून गेली की तिला बघायला आज मुलगा येणार होता. मगाशी जो आनंद तिच्या चेहऱ्यावर होता आता तो कुठच्या कुठे पळून गेला होता. तिला एवढ्या लवकर लग्न करायचे नव्हते. अजून खूप काही करायची इच्छा होती. समाजसेवा करायची तिची आवड कदाचित तिच्या आईला आवडत नव्हती आणि म्हणूनच तिचे लग्न लवकरात लवकर लावून द्यायचे याच विचारात ती नेहमी असायची. परंतु बाबांचा पाठिंबा असल्यामुळे स्वानंदी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून अभ्यासाकडे पूर्ण लक्ष द्यायची. पण तिच्या आईचे तिच्यासाठी स्थळ बघायचे सुरूच होते. 12वी पास होईपर्यंत तर सानूच्या आईने तिच्यासाठी एक नात्यातलाच मुलगा बघून ठेवला होता. परीक्षा झाल्या झाल्या ती सानूचे लग्न लावून देणार होती. परंतु सानूचे लग्न तिचे शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय करायचे नाही या तिच्या बाबांच्या निर्णयामुळे तिचे पुढचे शिक्षण सुरू राहिले आणि लग्नाचा विषय मागे पडला. पण अधूनमधून एखादे स्थळ तिच्यासाठी येतच राहिले. आजही एक मुलगा पाहायला येणार होता आणि म्हणूनच तिच्या आईने तिला फोन करून लवकर घरी यायला सांगितले होते. 11 वाजता सानू घरी पोहोचली. दारातच सोहम खेळत होता. सानूला बघताच तो पळत तिच्या जवळ आला. दीदी, तू कुठे गेली होतीस सकाळी सकाळी? मला उठवायलाही नाही आलीस. मला वाटले तू गेलीस कायमची मला सोडून, ते पण मला न सांगता न भेटता. किती घाबरलो होतो मी. सोहम. अरे राजा, थांब जरा, किती बोलशील? मला पण जरा बोलायला दे ना. आणि मी कॉलेजमध्ये गेले होते रे. माझं थोडं काम होते तिथं आणि जरा अर्जंट होतं. मी सकाळी जात होते ना तेव्हा तू गोड झोप येत होतास. मग माझ्या राजाची मी झोपमोड कशी करणार सांग बरं तूच. आणि अचानक जायचे ठरले रे माझे, त्यामुळे मग रात्री तुला सांगता नाही आले. सॉरी ना राजा, सानू प्रेमाने त्याला समजावत म्हणाली. हो, आईने सांगितलं मला नंतर, म्हणून मग शांत झालो. बरं ते जाऊ दे. ऐक ना, मला ना रात्री एक स्वप्न पडले होते. स्वप्नात ना बाबा मला खूप सारे चॉकलेट्स देत होते. खूप भारी भारी होते सगळे. सोहम डोळ्यात चमक आणत बोलत होता. सोहमची ही लाडीगोडी कशासाठी सुरू होती हे सानूला अगदी चांगलेच माहीत होते. हो का? मग घेतलेच ना सगळे चॉकलेट्स आणि एकट्याने सगळे खाऊन संपवलेही असशील, हो ना? मग आता मी आणलेले चॉकलेट्स तुला नको असतील. आता काय करायचं बरं? असू दे, मी एकटीच खाते, असे म्हणत सानू घरात पळाली. तिच्या मागे सोहमही घरात गेला. सानू हॉलमध्ये सोप्याच्या भोवताली पळत होती आणि सोहम तिच्या मागे पळतच होता. दोघांची मस्ती सुरू होती. तेवढ्यात, सानू काय करत आहेस? लहान आहेस का आता तू? अशी पळापळ करतेस ते? जाऊन आवरून घे लवकर, आधीच उशीर झाला आहे. सुमन म्हणजेच स्वानंदीची आई तिला ओरडली. सोहम, तूही जा बाहेर खेळायला, त्याची आई म्हणाली. सानूने आणलेला चॉकलेटचा बॉक्स सोहमने पटकन तिच्या हातातून ओढून घेतला आणि अंगणाच्या दिशेने पळ काढला. एकाच वेळी खाऊ नकोस रे सगळे चॉकलेट्स, दात दुखतात हा तुझे नंतर. सोहमला बॉक्स घेऊन पळताना पाहून सानूने त्याला ओरडून सांगितले आणि हसतच ती आवरायला तिच्या रूमकडे गेली. रात्रीची वेळ. सानू रूममध्ये कॉलेजसाठी लागणाऱ्या वस्तू आणि पुस्तके तिच्या बॅगमध्ये भरत होती. इतक्यात तिचा फोन वाजला. तिला खरं तर आता कुणाशीच बोलायची इच्छा नव्हती. एकतर दुपारी तिच्या मर्जीविरुद्ध सुमनने पाहुण्यांना बोलवले होते
त्यात रघुनाथही बँकेच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याच गोष्टीचा फायदा घेऊन सुमनने पाहुण्यांना बोलवले होते. सानूने बाबांना फोनवर सगळं सांगितलं होतं. बाबांनी तिला जास्त विचार करू नकोस, तुझं लग्न लगेच होणार नाही असे आश्वासन दिले होते. म्हणूनच काहीही आडेवेडे न घेता सानू पाहुण्यांसमोर जायला तयार झाली होती. बॅग भरत भरत सानूने वाजणाऱ्या मोबाईलकडे एक नजर टाकली आणि आनंदातच कॉल रिसीव्ह केला. ओ हो जान, किती मिस करत होते मी तुला, माहीत आहे का तुला? सानूच्या आवाजात आनंद दिसत होता. हो का? म्हणूनच स्वतःला त्रास करून घेत होतीस ना? पलीकडून आवाज आला. ओह जान, कसं काय समजते तुला माझ्या मनाची अवस्था, तेही इतक्या लांब असूनही? सानू हळवी होत म्हणाली. हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे ना आपलं बेबी. मग एक मेसेज तरी करायचास. पलीकडचा आवाज. सानू. बोल आता, काय झालंय? काही नाही, बस असंच. सानू. आणि आज सकाळपासून फोन पण नाही केलास? सगळं ठीक आहे ना तिथे? पलीकडचा आवाज. हो, सगळं ठीक. सानू. कॉलेजमध्ये काही झालं का? नाही यार, काहीच नाही. सानू. मग तर नक्कीच मोग्याम्बोने काहीतरी केलं असणार. पलीकडून किंचित रागीट आवाज आला. सानूने काहीच उत्तर दिले नाही. म्हणजे नक्कीच मोग्याम्बोमुळे नाराज आहेस ना तू? काय झालं? काय बोलला तुझा मोग्याम्बो? पलीकडून पुन्हा रागात विचारणा झाली. सानूने काहीच उत्तर दिले नाही. आता तू सांगणार आहेस का काय झालंय ते? का तिथे येऊन त्या मोग्याम्बोचं डोकं फोडू? जान, प्लीज असं नाही बोलायचं. सांगितलंय ना तुला, आई आहे ती माझी. सानू. हो, माहीत आहे मला, आई आहे ती तुझी, आणि कशी आहे हे पण चांगलंच माहीत आहे. अजूनही आवाजात राग जाणवत होता. जान, किती लवकर राग येतो ना तुला. किती वेळा सांगितले जरा पेशन्स ठेवत जा. असं लगेच रागराग करणं चांगलं नाही. ही एकच गोष्ट आहे जी मला तुझ्यात अजिबात आवडत नाही. अजिबात कंट्रोल नाही ठेवता येत तुला रागावर. सानू समजावण्याच्या सुरात म्हणाली. सॉरी सानू. बरं ते सोड, काय झालं सांग ना. पलीकडचा आवाज आता नॉर्मल झाला होता. ॲक्च्युली आज मला बघायला एक मुलगा आला होता. सानू. काय? सानूच्या जानची रिॲक्शन. क्रमशः